Welcome friends, I am S.D. Farande from Yashwantram Chavan Polytechnic Ichalkaranji and I am working as a lecturer in Mechanical Engineering Department. Friends, today we going to discuss to our continue last session on the unit of production drawing. Today we discuss on the points of surface roughness, what is the surface roughness and surface roughness number, how to measure the surface roughness number and how to giving the number for surface roughness, machining symbol, indication of surface roughnesses, indication of special surface roughness characteristics, indication of machining allowance and indication of surface roughness symbols on production drawing. Surface roughness. It is not possible to achieve in practice a geometrically ideal surface of a component and hence production drawing of components must also contain information about the permissible surface condition. म्हणजे एखादा प्रोडक्ट तयार करत असताना आपण डायमेन्शन टॉलरन्सच्या बाबतीत बघितलं की ऍक्च्युअल डायमेन्शनला ऍक्युरेट डायमेन्शनला एखादा पार्ट तयार करणं हे शक्य नसते. तसंच एखादा सरफेस आपल्याला तयार करत असताना एका आयडियल सरफेस जॉमेट्रिकल आयडियल सरफेस कंडिशनला तयार करणं सुद्धा शक्य नसते. म्हणून आपण सरफेसच्या रफनेसला सुद्धा काही अलाउन्स देत असतोय. त्या अलाउन्सलाच आपण म्हणत असतोय सरफेस रफनेस. मशीन components which have undergo machining operation when inspected under magnification we will some minute irregularities. म्हणजे ज्यावेळी आपण एखादा सरफेस फिनिश करत असतोय, मशीनिंग करत असतोय, मशीनिंग केल्यानंतर नेकेड आयनं आपल्याला ते दिसत नाहीये. उघड्या डोळ्यानं आपल्याला तो सरफेस दिसत म्हणजे उघड्या डोळ्यानं आपला सरफेस तो एकदम स्मूथ दिसतोय. पण ज्यावेळी आपण मॅग्निफिकेशन मध्ये बघणार आहे म्हणजे मायक्रोस्कोप अंडर बघणार आहे त्यावेळी त्या सरफेस मध्ये काही इरेग्युलरिटी दिसतात. इरेग्युलरिटी म्हणजे काय, तो सरफेस प्लेन नाही आहे, त्यामध्ये खड्डे वगैरे आहेत असं आपल्याला दिसते मॅग्निफिकेशन केल्यानंतर. द ऍक्च्युअल सरफेस कंडिशन विल डिपेंड अपॉन द फिनिशिंग प्रोसेस अडॉप्टेड. कोणती फिनिशिंग प्रोसेस आपण वापरलेली आहे त्याच्यावरती डिपेंड असते की सरफेस कंडिशन काय असणार ऍक्च्युअल. द प्रॉपर्टीज अँड परफॉर्मन्स ऑफ मशीन कॉम्पोनंट्स आर अफेक्टेड बाय द डिग्री ऑफ रफनेस ऑफ द व्हेरियस सरफेसेस. म्हणजे वेगवेगळ्या सरफेसची डिग्री ऑफ रफनेस काय याच्यावरती त्याची प्रॉपर्टी आणि परफॉर्मन्स डिपेंड असते. द हायर द स्मूथनेस ऑफ द सरफेस द बेटर इज द फटिग स्ट्रेंथ अँड करोजन रेजिस्टन्स. म्हणजे सरफेस जर जास्त स्मूथ असेल तर त्याचा फटिग स्ट्रेंथ आणि करोजन रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी चांगली असते. फ्रिक्शन बिटवीन मेटिंग पार्ट्स इज ऑल्सो रिड्यूस्ड ड्यू टू बेटर सरफेस फिनिश. दोन मेटिंग पार्ट मध्ये जर रिलेटिव्ह मोशन असेल तर आणि त्या दोन्ही मेटिंग पार्टला सरफेस फिनिश चांगला असेल तर त्याच्यामधला फ्रिक्शन सुद्धा कमी होते. सरफेस रफनेस नंबर अँड सरफेस रफनेस नॉमेनक्लेचर. आता हे सरफेस रफनेस नॉमेनक्लेचर म्हणजेच काय, एखादा सरफेस घेतलाय क्रॉस सेक्शन मध्ये आणि त्या सरफेस मध्ये जे इरेग्युलरिटी आहेत ते आपल्या ठिकाणी दिसते मॅग्निफिकेशन केल्यानंतर. आणि जेवढी लेंथ आपण अंडर ऑब्झर्वेशन घेणार आहे त्याला म्हणतो आपण सॅम्पलिंग लेंथ. ही जी एल दिली आहे ही आहे सॅम्पलिंग लेंथ. याच्यामध्ये आर टी हे जे आहे, आर टी म्हणजेच काय तर हायेस्ट टू लोएस्ट जे डिस्टन्स आहे मॅक्झिमम ते आहे आर टी. म्हणजे टोटल त्यातलं फ्लक्च्युएशन किती आहे त्या सरफेस मधलं इरेग्युलरिटी ते आहे. आर एफ म्हणजेच काय मॅक्झिमम जो सरफेस रफनेस आहे म्हणजे त्याचा जो क्रेस्ट पॉइंट आहे त्या क्रेस्ट पॉइंट मधून पास होणारी जी लाईन आहे त्या लाईनला आपण म्हणतोय आर एफ म्हणत असतोय. त्यानंतर एफ म्हणजेच काय ऍक्च्युअल प्रोफाईल आहे ही सरफेसची. त्यानंतर एम एफ म्हणजे मीन लाईन आहे, या मीन लाईनच्या भोवती असणार आहे. आणि डीएफ म्हणजेच काय डॅटम फीचर असणार आहे. डॅटम फीचर म्हणजे लोएस्ट पॉइंट मधून पास होणार आहे. सरफेस रफनेस नंबर. द सरफेस रफनेस नंबर represents the average departure of the surface from perfection over a prescribed sampling length usually selected as 0.8 mm and is expressed in microns. जी सॅम्पलिंग लेंथ आहे ही सॅम्पलिंग लेंथ युजली जर डिफाईन केलं नसेल तर 0.8 mm एवढी घेतली जाते. आणि सरफेस रफनेस हा जो नंबर आहे हा नेहमी मायक्रॉन मध्ये रिप्रेझेंट केला जातो. सरफेस रफनेस म्हणजेच काय हायर
प्रोफाईल जी असेल तिथून लोअर पर्यंत, म्हणजेच याला हायर प्रोफाईल जे आहे याला क्रेस्ट म्हणलं जाते आणि लोअर जे आहे याला रूट म्हणलं जाते. हा जो सरफेस आहे याला म्हणतोय आपण सरफेस रफनेस. द मेजरमेंट्स आर युजली मेड अलॉंग अ लाईन रनिंग ॲट राईट अँगल टू द जनरल डायरेक्शन ऑफ टूल मार्क्स ऑन द सरफेस. जे टूल मार्क आहे, टूल मार्कला आपण 90 डिग्री मध्ये मेजरमेंट घेत असतोय, त्याला म्हणत असते आपण सरफेस रफनेस. सरफेस रफनेस व्हॅल्यूज आर युजली एक्सप्रेस्ड इन द RA व्हॅल्यू. सरफेस रफनेस व्हॅल्यूला RA व्हॅल्यू म्हणलं जाते इन मायक्रॉन. मायक्रॉन मध्ये रिप्रेझेंट केलं जाते. आता RA व्हॅल्यू कशी डिटरमाइन केली जाते, तर RA व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी याच्यामध्ये जे हाईट दिली आहे H1 H2 या ज्या हाईट दिल्या आहेत त्या सगळ्याचा मीन घेतला जातोय. म्हणजे H1 to HN जेवढे असतील तेवढे, त्यात किती घेऊ शकतो आपण, डिवाइड बाय नंबर ऑफ हाईट किंवा नंबर ऑफ रीडिंग घेत असतो आपण, ही व्हॅल्यू काढली जाते. पण ऍक्च्युअली तुम्हाला व्हॅल्यू देत असताना डायरेक्टली RA व्हॅल्यू दिली जाते. ती कशी काढायची तुम्हाला विचारली जात नाही, पण RA व्हॅल्यू कशी येते हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मशीनिंग सिम्बॉल. द बेसिक सिम्बॉल कन्सिस्ट ऑफ टू लेग्स ऑफ अनइक्वल लेंथ inclined at approximately 60 degree to the line representing the surface considered shown in figure A. The symbol may be used where it is necessary to indicate that the surface is machined without indication of grade of roughness or the process to be used. बेसिक सरफेस बेसिक मशीनचा सिम्बॉल तो या ठिकाणी दाखवला फिगर ए मध्ये. दोन लाईन काढलेल्या आहेत, एक लहान आहे एक मोठी आहे, याला लेग म्हणलं जाते. ही जी लेग आहे ही लेग 60 डिग्री मध्ये असते इन्क्लाइंड, म्हणजे इकडून 60 डिग्री इकडून 60 डिग्री हॉरिझॉन्टलला. याचा अर्थ काय असतोय, हा सिम्बॉल ज्या ठिकाणी दाखवला ज्या सरफेसला त्या सरफेसला आपल्याला मशीनिंग करायचं आहे. मशीनिंग कुठल्या प्रोसेसनं करायचं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे, किंवा मशीनिंगसाठी सरफेस रफनेस ग्रेड काय वापरायचा हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. असं याचं मिनिंग आहे. बाकीचे सिम्बॉल आहेत ते याच्यामध्ये ऍड होत जाणार आहेत. कसं ऍड होतात बघूया आपण. इफ द रिमूव्हल ऑफ मटेरियल इज नॉट परमिटेड, a circle is added to the basic symbol as shown in figure. जर मटेरियल रिमूव्ह करायचं नसेल तर आपल्याला याच सिम्बॉल मध्ये एक सर्कल ऍड केला जातोय. याचा अर्थ काय, या सरफेसवरचं मटेरियल अजिबात रिमूव्ह करायचं नाही आहे. इफ द रिमूव्हल ऑफ मटेरियल बाय मशीनिंग इज रिक्वायर्ड, ए बार इज ऍडेड टू द बेसिक सिम्बॉल. जर मशीनिंगनं मटेरियल रिमूव्ह करायचं असेल तर एक बार ऍड केला जातो याच्यावरती, म्हणजेच काय या सरफेसचं मशीनिंग आपल्याला करायचं आहे. When a special characteristics have to be indicated, a line is added to the longer arm of the basic symbol. या फिगर मध्ये जर बघितलं डी फिगर मध्ये जर एक लाईन ऍड केलेली आहे लॉंगर लेगला, बरोबर, लॉंगर आर्मला एक लाईन ऍड केलेली आहे. कशासाठी असते, काही स्पेशल सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी लिहायचे असतील तर आपण ती लिहू शकतोय. म्हणजेच काय, कुठली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वापरायची आहे किंवा सॅम्पलिंग लेंथ काय घ्यायची आहे वगैरे वगैरे इन्फॉर्मेशन या ठिकाणी याच्यावरती आणि खाली लिहिलेली असणार आहे. इंडिकेशन ऑफ सरफेस रफनेस. द व्हॅल्यू और व्हॅल्यूज डिफाइनिंग द प्रिन्सिपल क्रायटेरिया ऑफ सरफेस रफनेस आर ऍडेड टू द सिम्बॉल ऍज शोन इन फिगर. आता या फिगर मध्ये जर बघितलं सरफेस रफनेस कॅरेक्टरिस्टिक्स दाखवलेले आहेत. आता सरफेस रफनेस कॅरेक्टरिस्टिक ह्या ज्या आहेत ह्या मॅक्झिमम सरफेस रफनेस किती असला पाहिजे, मिनिमम किती असायला पाहिजे असं सुद्धा असू शकते. आता यात जर बघितलं तुम्ही सरफेस टेक्स्चर स्पेसिफाईड ऍज इन फिगर ए मे बी ऑब्टेन्ड बाय एनी प्रोडक्शन मेथड. म्हणजे प्रोडक्शन मेथड कुठली आहे यामध्ये सांगितलेली नाही आहे. इन फिगर बी मस्ट बी ऑब्टेन्ड बाय रिमूव्हल ऑफ मटेरियल बाय मशीनिंग. म्हणजे मटेरियल जे रिमूव्ह करायचं मशीनिंग न करायचं आहे. आणि सी बी ऑब्टेन्ड विदाउट रिमूव्हल ऑफ मटेरियल. म्हणजे मटेरियल रिमूव्ह न करता आपल्याला सरफेस रफनेस घ्यायचा आहे. आणि ही जी डी फिगर आहे काय सांगितलं आहे, when only one value is specified to indicate surface roughness, it represents the maximum permissible value. म्हणजे ज्यावेळी अशी एकच व्हॅल्यू दिलेली असेल त्यावेळी सरफेस रफनेसची मॅक्झिमम परमिसिबल व्हॅल्यू आहे, याच्यापेक्षा वर जायचं नाही, हे मॅक्झिमम लिमिट आहे. इफ इट इज नेसेसरी टू इम्पोज मॅक्झिमम अँड मिनिमम लिमिट ऑफ सरफेस रफनेस, बोथ द व्हॅल्यूज शुड बी शोन विथ द मॅक्झिमम लिमिट A1 अँड मिनिमम लिमिट A2. म्हणजे A1 हे मॅक्झिमम लिमिट असणार आहे, A2 हे मिनिमम लिमिट असणार आहे. ज्यावेळी दोन लिमिट सरफेस रफनेसचे दिले असतील त्यावेळेला. इक्विव्हॅलंट सरफेस रफनेस सिम्बॉल च्या ठिकाणी दाखवलेले आहेत. सरफेस रफनेस व्हॅल्यूज दिलेले आहेत अप टू 0.025 पासून 50 मायक्रॉन पर्यंत दिलेले आहेत. आता या ठिकाणी सरफेस रफनेस व्हॅल्यूला करस्पॉन्डिंग जो सरफेस रफनेस ग्रेड नंबर असणार आहे तो या ठिकाणी दिलेला आहे.
म्हणजे N12 म्हटल्यानंतर रफनेस व्हॅल्यू असणार आहे 50 मायक्रॉन, N5 म्हटल्यानंतर असणार आहे 0.4. काही वेळेला सरफेस रफनेस व्हॅल्यू न देता ग्रेड दिलं जाते, ग्रेड न देता काही वेळा सिम्बॉल सुद्धा दिला जातो, ग्रेडचा सिम्बॉल. आता पर्टिक्युलरली सिम्बॉल मध्ये जर बघितलं तर N1, N2, N3 या तिन्हीसाठी एकच ग्रेड दिलेले आहे. लक्षात आलं? याप्रमाणे आपण हे ग्रेडिंग सुद्धा देऊ शकतोय. इंडिकेशन ऑफ स्पेशल सरफेस रफनेस कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक जर सरफेस रफनेस दिले असतील तर त्याचं इंडिकेशन कसं केलं जाते. इफ इट इज रिक्वायर्ड दॅट द फायनल सरफेस टेक्स्चर बी प्रोड्युस्ड बाय वन पर्टिक्युलर प्रोडक्शन मेथड, दिस मेथड शुड बी इंडिकेटेड on an extension of the longer arm of the symbol as shown in figure. Also, any indications relating to treatment of coating may be given on the extension of the longer arm of the symbol. म्हणजे या ठिकाणी हा सिम्बॉल जो दिलाय हा पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण जो बघितला तोच आहे. मग या ठिकाणी काय केलं आहे, एक ऑपरेशनचं नाव लिहिलेलं आहे मिल्ड, म्हणजे मिलिंग करून आपल्याला मटेरियल रिमूव्ह करायचं आहे. काही वेळेला या ठिकाणी ट्रीटमेंट वेगळी कुठली दिली असेल, म्हणजे कोटिंग वगैरे केलं असेल ते सुद्धा या ठिकाणी लिहिलं असू शकते. इफ इट इज नेसेसरी टू इंडिकेट द सॅम्पलिंग लेंथ, इट शुड बी सिलेक्टेड फ्रॉम द सेरीज गिवन इन ISO or R468 and be seated adjacent to the symbol as shown in figure D. म्हणजे सॅम्पलिंग लेंथ किती घ्यायची यासाठी एक स्टँडर्ड सिरीज दिलेली आहे जी ISO R468 मध्ये दिले, त्याप्रमाणे आपण सॅम्पलिंग लेंथ घेत असतो. सॅम्पलिंग लेंथ जिथं C लिहिलेलं आहे तिथं असणार आहे सॅम्पलिंग लेंथ. इफ इट इज नेसेसरी टू कंट्रोल द डायरेक्शन ऑफ ले, इट इज स्पेसिफाइड बाय अ सिम्बॉल ऍडेड टू द सरफेस रफनेस सिम्बॉल. जर डायरेक्शन ऑफ ले आपल्याला दिला असेल तर तो या ठिकाणी अशा पद्धतीनं ऍड केलेला असतो. हा परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ ले या ठिकाणी दिलेला आहे. द डायरेक्शन ऑफ ले इज द डायरेक्शन ऑफ द प्रीडॉमिनंट सरफेस पॅटर्न ऑर्डिनरी डिटरमाइंड बाय द प्रोडक्शन मेथड एम्प्लॉयड. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, मशीनिंग करणार आहे, मशीनिंग करत असताना जे टूलचे इम्प्रेशन्स असणार आहेत, मार्किंग असणार आहेत, त्याचा जो पॅटर्न असणार आहे तो पॅटर्न म्हणजे असणार आहे डायरेक्शन ऑफ ले. सिम्बॉल स्पेसिफाइंग डायरेक्शन ऑफ ले. या ठिकाणी काय डायरेक्शन ऑफ ले चे सिम्बॉल दिलेले आहेत, हे सगळे सिम्बॉल आहेत. याच्या जर बघितला हा पॅरल सिम्बॉल आहे. पॅरल सिम्बॉल म्हणजेच काय, डायरेक्शन ऑफ ले या पद्धतीने असणार आहे याच्यावरती, जर हा रिप्रेझेंट या पद्धतीने इथं केला जाते. परपेंडिक्युलर जर म्हणला तर याच्या अपोजिट परपेंडिक्युलर मध्ये आपण मशीनिंग करणार आहे. त्यानंतर क्रॉस जर बघितला याप्रमाणे असणार आहे, क्रॉसचा सिम्बॉल या ठिकाणी अशा पद्धतीने आपण दाखवणार आहे. त्यानंतर मल्टी डायरेक्शन हे या पद्धतीने असणार आहे. त्यानंतर सर्क्युलर जो आहे तो या पद्धतीने असणार आहे आणि रेडियल जो आहे तो या पद्धतीने असणार आहे आणि त्याचं पर्टिक्युलर रिप्रेझेंटेशन हे अशा पद्धतीने दिलेलं असणार आहे डायरेक्शन ऑफ लेचं. एवढे 6 डायरेक्शन ऑफ ले आपल्याला आहेत. Indication of machining allowance. When it is necessary to specify the value of machining allowance, this should be indicated on the left of the symbol as shown in figure. म्हणजे या फिगरच्या लेफ्ट साइडला एक व्हॅल्यू दिली आहे E म्हणून. E म्हणजेच काय असणार आहे, मशीनिंग अलाउन्स असणार आहे. मशीनिंग अलाउन्स म्हणजेच काय, डायमेन्शनिंग अलाउन्स मधला तो अलाउन्स असणार आहे की मशीनिंग आपण किती करायचं आहे. लक्षात आलं? दिस व्हॅल्यू इज एक्सप्रेस नॉर्मली इन मिलीमीटर, आणि ही व्हॅल्यू मिलीमीटर मध्ये एक्सप्रेस केली जाते. आता मशीनिंग सिम्बॉल जो आहे हा ऍक्च्युअली कशा पद्धतीने दिलेला असतो तो आपण बघायचा आहे. एक लाईन या ठिकाणी दाखवलेली आहे. लाईन म्हणजेच काय, हा सरफेस आहे ज्या सरफेसला आपल्याला मशीनिंग करायचं आहे. त्या ठिकाणी एक स्मॉलर लेग असणार आहे आणि एक असणार आहे लॉंगर लेग असणार आहे, त्याला आर्म म्हणतोय आपण. आणि या दोन्ही मध्ये 6 डिग्री इन्क्लिनेशन दिलेलं असणार आहे. याच्यावरती एक लाईन ऍड केली आहे म्हणजे मशीनिंग करायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं जी लाईन ऍड केली आहे याच्यावरती स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स मेन्शन केलेले असणार आहेत. तर पहिला जो आहे बी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, सी आणि ब्रॅकेट मध्ये एफ दिलेला आहे, ए, ई आणि डी अशा पद्धतीनं दिलेला आहे. तर याचं मिनिंग काय बघा. बी म्हणजे असणार आहे प्रोडक्शन और मॅन्युफॅक्चरिंग और ट्रीटमेंट और कोटिंग, म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण त्या मटेरियलला तयार करायचं आहे ती कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी लिहिलेली असणार आहे. म्हणजे मिलिंग असेल, ग्राइंडिंग असेल, जे असेल ते. सी म्हणजेच काय, सॅम्पलिंग लेंथ आहे, केवढी लेंथ आपण अंडर ऑब्झर्वेशन घेणार आहे. एफ म्हणजेच काय, अदर रेफरन्स व्हॅल्यू, म्हणजे या ठिकाणी रेफरन्स व्हॅल्यू दिली आहे याच्यापेक्षा दुसरी कुठली रेफरन्स व्हॅल्यू द्यायची असेल तर ती एफ असते. मोस्टली ही व्हॅल्यू कधी दिलेली जात नाहीये अदर रेफरन्स व्हॅल्यू, फक्त सीच या ठिकाणी असते, एफ कधी असत नाहीये.
A roughness value RA, E machining allowance, and D is the direction of lay. इंडिकेशन ऑफ सरफेस रफनेस सिम्बॉल ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग वरती सरफेस रफनेस सिम्बॉल कशा पद्धतीनं दिलेला असते. द सिम्बॉल अँड द इन्स्क्रिप्शन्स शुड बी सो ओरिएंटेड दॅट दे मे बी रीड फ्रॉम द बॉटम ऑर द राईट हँड साइड ऑफ द ड्रॉइंग. म्हणजे फिगर ए मध्ये दाखवलं आहे बॉटम कडून किंवा राईट हँड साइड कडून आपण ते वाचू शकतोय अशा पद्धतीनं दिलेलं असते. हे सगळे मेथड्स आहेत. या पद्धतीने आपण सरफेस रफनेस देऊ शकतोय. एकापेक्षा दोन सरफेस द्यायचं असेल तर डबल एरो करून तो कंबाईन करून एक करून आपण देऊ शकतोय किंवा असं देऊ शकतोय किंवा या पद्धतीने देऊ शकतोय. इफ इट इज नॉट प्रॅक्टिकेबल टू अडॉप्ट दिस जनरल रूल द सिम्बॉल मे बी ड्रॉन इन अँड एनी पोझिशन. फिगर बी मध्ये दाखवलं त्याप्रमाणे. म्हणजे याप्रमाणे दाखवणं शक्य नसेल तर असं सुद्धा दाखवू शकतोय, पण शक्यतो या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. एक प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे. 4 मार्काचा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेला विचारला जातोय. स्टेट द मीनिंग ऑफ मशीनिंग सिम्बॉल शोन इन फिगर. या फिगर मध्ये मशीनिंग सिम्बॉल दाखवला आहे त्याचं मीनिंग तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं मीनिंग आपण दोन प्रकारे लिहू शकतोय आणि दोन्ही प्रकारे लिहायला पाहिजे. म्हणजे डायरेक्टली याच्यावरती मीनिंग लिहिलं आहे. ग्राइंडिंग इज द मॅन्युफॅक्चरिंग मेथड. आन्सर आहे हे. 8 is the roughness value in micron. 2 is the machining allowance in mm. This is the direction of lay, perpendicular direction of lay, and 0.8 is the sampling length which is in millimeter. हे सगळंच एका वाक्यात लिहिलेलं आहे. ग्राइंडिंग 0.8 mm sampling length having roughness value of 8 micron and with machining allowance of 2 mm. हे सगळे एका लाईन मध्ये लिहिलेलं आहे. एवढं जर लिहिला तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतात. लक्षात आलं. टू गेट लेटेस्ट व्हिडिओज अँड नोटिफिकेशन प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दिस YouTube channel. Thank you friends.